हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर खरं म्हणायचं तर आजची मॉर्निंग माझी खूपच छान झाली बघा. कारण आज माझ्या दारात दोन छोट्या पाहुण्यांनी मला भेट दिली. एक छोटी चंचल इकडे तिकडे उड्या मारणारी खारुताई, तर दुसरं शांत हळूच पाऊल टाकत आलेलं कबूतर. दोघांना पाहून मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली बघा. निसर्गाची ही छोटीशी भेट दिवस आणखीन सुंदर करून गेली. कधी-कधी अशा क्षणांमुळे आपल्याला शांतता आणि आनंद दोन्ही मिळतात. एकेकाळी खूप दिसायचे बघा हे गोड पाहुणे, खारुताईची छोटीशी मस्ती आणि कबुतराची शांत चाल. पण अलीकडे काय पशुपक्षी बघा खूपच कमी दिसायला लागलेत. कदाचित निसर्ग आता माणसांच्या गडबडीत हरवून चाललाय. तरीही त्यांची अचानक भेट झाली की दिवस उजळून निघतो. निसर्गाशी हे छोटेसे नाते मनाला नेहमीच शांतता देत राहते. झाडं कमी आणि कचरा खूप जास्त झालाय बघा. त्यांच्या घरावर परिणाम होतोय. हे छोटे प्राणी आता नाहीसे झाले. आपल्या आयुष्यातली शांतताही कमी झाली बघा. निसर्गाची काळजी घेतली तरच त्यांचं जगणं आणि आपलं जगणं पण खूप सुंदर होईल. याविषयी काय वाटते तुम्हाला? तर मन एवढं प्रसन्न झालं होतं ना सकाळी-सकाळी यांना बघून, म्हणजे असं कित्येक दिवस झाले कबूतर, खारुताई असं बघितलंच नाही. असंच 15 दिवसात, महिन्यात एक वेळेस दिसतात बघा, येतात ते चारा पाण्याचा शोध घ्यायला. पण माझा मुलगा अंश इतका खुश झाला होता ना, इतका की त्या कबुतराला पकडायलाच मागे-मागे धावत होता. त्याला खूपच आनंद वाटत होता. तर तो पकडत असल्यामुळं कबूतर उडून गेला बघा वरती. आणि खारुताई बघा पाणी पित होती इथे. तर आनंद होते असं खूप दिवसानंतर असं निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गातील पशुपक्षी बघितले तर जरा बरं वाटते, नाही का? पण आता पहिल्यासारखं वातावरण राहिलेलं नाही. पहिल्यासारखं खूप गोष्टीमध्ये आता बदल घडला आहे की नाही? तर आठवण येते पहिल्या दिवसाची. काय दिवस होते ते, म्हणजे असे पशुपक्षी आपल्या दारात राहायचा. कधी कावळा पण काव-काव करायचा दारात, तर म्हणायचे पाहुणे येतात, पाहुणे येतात. पण आता कावळा पण नाहीसा झाला आणि चिमण्या आणि इतर पक्षी पण नाहीसे झाले. आणि बघा ना, अंशूला किती खुशी वाटत आहे, कसा बघत आहे तो. आणि त्याला वाटतंय कबूतर परत येईल तर मी त्याला पकडेल. पण कबूतर काय येईना. मग चल बाळा म्हटलं तू घरामध्ये आणि ब्रश कर म्हणलं. त्याचा ब्रश बाकी राहिला होता, तर तो खारुताईला बघत होता. बाय बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.